त्याच्याकडे मी वेळ लावणार आहे आणि 10 सेकंद झाले की तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करून मला ते दाखवायचे तुम्ही जे काही काढले ते. वेळ सुरू करूया आपण आता. चला 10 सेकंद नको, आपण 1 मिनिट घेऊया. 1 मिनिट तुम्हाला पद्धतशीर पुरेल, ठीक आहे ना? गडबड होणार नाही, चांगलं चित्र काढायचंय. कसंही काढायचंय. तुमच्या डोक्यामध्ये घर म्हटलं की काय येतं किंवा बिल्डिंग म्हटलं की मॅम वहीवर काढू. मॅम वहीवरती काढलं तर चालेल. वहीवरच काढणार, आणखी कशावर काढणार आहे? ऐका परत सांगते, वहीवर काढले तरी चालेल का? सगळ्यांनी माईक बंद करा आणि काहीच बोलू नका. परत सगळ्या सूचना सांगते, बडबड करू नका. ऐका, मी आता सांगितलं तुमच्याकडे वही आणि पेन पेन्सिल काहीही असू शकतं. 1 मिनिटाची वेळ देणार आहे. 1 मिनिटानंतर मी पुढे माझं काम करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही पण तोंड बंद करून 1 मिनिटात घर, शाळा, मंदिर जे काही तुम्हाला वाटतंय ते 1 मिनिटामध्ये चित्र काढून दाखवायचे. जमीन आहे त्याच्यावर तुम्ही एक घर काढले, पटकन. वेळ सुरू झाली आता. चला मॅम वहीवर काढू का? मग आणखी कशावर काढणार? मिस मोठं का बारीक? 1 मिनिटाची वेळ आहे. डोकं वापरा आणि तोंड बंद करा, कामाला लागा. झालं मॅम. काय करायचं आहे मॅम? मी लेट जॉईन झालो आहे. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. मॅम तुम्ही अनम्यूट का? मॅम तुम्ही अनम्यूट कर. कळलं. हा, मी अनम्यूट केलं होतं कारण तुमच्याबरोबर मी पण तुम्हाला जे मी सांगते ते मी स्वतः पण करते. तर मी 1 मिनिट बंदच ठेवणार होते माईक, पण त्याचं चित्र काढून झालंय. छान काढलंय. जमीन आहे, खालचा मजला, पहिला मजला, 2 खिडक्या, खाली दरवाजा आहे, वरती एक गोल केलाय, त्यातनं पाऊस घरात येतो वाटतं, आणि छत आहे. सीमाचं पण चित्र झालंय. खाली काय काढलंय? जमीन, त्याच्यावरती 1 मजली घर आहे, कौलारू घर दिसतंय. आईशा आपका मुझे नहीं दिख रहा है बेटा, थोड़ा सा पीछे लेंगे या फिर उसको लाइट बहुत ज्यादा आ रहा है पिक्चर के ऊपर, तो मुझे वो समझ में नहीं आ रहा है कि ड्रॉ क्या किया है. मॅम सॉरी, आई एम लेट जॉईन. दिख तो रहा है पण क्लिअर नाही. मग ठीक आहे, आता मी काय नाही करू शकत. बाकीचे जे करतात ते बघा फक्त आणि बोलू नका. ओके. वसंत जाधव कुठे गेले ते? अच्छा, हा, इकडे गेले. छान आहे, चांगलं काढलंय. म्हणजे एकदम सरळ रेषा बिषा काढल्यात, एकदम छोटं काढलंय पण चांगलं काढलंय. बाकीच्यांचं कोणाचं काय? मॅम मी बिना स्केलचा वापर करता काढले. व्हेरी गुड. ईश्वरी काय, कुठे गेलं ते नाव? ओवी काय काढलंय? थोडस जवळ आहे, मंदिर काढलंय वाटतं. 2 झाडं, मध्ये मंदिर, असं काहीतरी दिसतंय. अच्छा, ओके, बहुतेक हो है ना, मंदिर आहे. बरं, मंदिर आहे. ओके, छान. अजून कोणी काही काढलंय का? कारण आता वेळ संपली, वेळ संपणार आहे ह्या गोष्टी. आता पुढे जायचंय आपल्याला. ओके, चला. आणि हे काय काढलंय? अनन्याने झोपडी काढली, त्याची बाजूला एक झाड काढलं. ओके, गुड. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ज्या ज्या आयडिया आल्या त्या सगळ्या पटकन काढल्यात. तस्लीम काहीतरी काढलं होतं, घर काढलंय, एक खिडकी आणि एक दरवाजा. ओके, चांगलंय, गुड. चला आता माईक बंद करा सगळ्यांनी आणि लक्ष द्या. कोणाचा काहीच आवाज नाही यायला पाहिजे. आता सगळे म्यूट म्हणजे म्यूट. चला आता काय करायचंय आणि हे आपण का केलं होतं बघा. मी तुम्हाला काय सांगितलं? घर काढू. तुमच्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न हा आला की छोटं काढू, मोठं काढू, जमिनीवर काढू, तिरकं काढू, शेतात काढू, कसं काढू? हे सगळे प्रश्न कधी येतात? जेव्हा पूर्ण इन्स्ट्रक्शन देता येत आलेलं नसतं. जर मी तुम्हाला सांगितलं असतं मजल्याचं घर काढा, त्याच्यामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तर तुम्हाला जास्त वेळ लागला असता, पण सगळ्यांचं चित्र एकसारखं आलं असतं. आता प्रत्येकाने आपापल्या डोक्याप्रमाणे जी आयडिया होती ती चित्रामध्ये काढली आहे. कोणी मंदिर काढले, कोणी झोपडी काढली आहे, कोणी 2 मजल्याची बिल्डिंग काढली आहे, कोणी साधं घर काढलंय, कोणी कौलारू घर काढलंय. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काय केलंय? तुमच्या डोक्यामध्ये घर म्हणजे काय ही कन्सेप्ट ड्रॉ केली. पण आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही जसं चित्र काढलंय तसं घर तुम्ही खरंच बांधलं तर तुम्ही त्याच्यात राहू शकता का? किरकी भिंत, वाकड्या खिडक्या. मी जी घर बांधलं होतं का नाही, काढलं होतं आमच्या ग्रामामध्ये एक झोपडी आहे तशीच ते. त्याच्यात आम्ही शेताचं नाही, ते बरोबर आहे.
मी पाहिलंय आणि तसं तुम्ही ते काढलंय. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे चित्र काढलंय तसंच सांगितलं मी. म्हणजे आता मला समजा तुम्ही दिलेल्या चित्राप्रमाणे हे चित्र आहे, असं घर बांधून द्या काका, असं मी त्या काकांना सांगितलं आणि त्यांनी तुम्ही काढलेल्या घरासारखं घर बांधलं खरं खरं, तर ते राहण्यासारखं राहील का? कुठेतरी वेगळीकडे भिंत, कुठेतरी कुठेतरी दुसरीकडे मॅम मॅम त्यांनी घर म्हणून वापरत नाही, आम्ही ते शेताचं सामान ठेवायला वापरतो. हरकत नाही ना, पण त्या सामान पण सेफ राहिलं पाहिजे. नाही तर या भिंतीवर ती भिंत तिरकी लागली तर पडणार नाही का? म्हणजे याचा अर्थ आहे की आपण कमी वेळामध्ये फास्ट चित्र काढताना काही गोष्टी पटापट केलेल्या आहेत. हे असंच्या असं घर बांधणं सांगितलं तर ते घर टिकेल का आणि चांगलं राहील का, चांगलं दिसेल का, तर नाही. म्हणजेच काय, आता आपण जो मुद्दा डिस्कस करू तिकडे चला. आता आपण बोलतोय, आता माईक बंद करा आणि ऐका आता आपण काय काय बोलतोय ते बघा. मॅथमॅटिक्स आपल्या आजूबाजूला सगळीकडे, आपण ऑलरेडी त्या दिवशी बोललो होतो. आपण किती वाजता उठलो, मला 2 पोळ्या दे, फ्रीजमध्ये किती आंबे आहेत, आज काय तारीख आहे, आज माझं वय किती असेल, टेम्परेचर किती आहे, ह्या सगळ्यामध्ये आपण काय बघतोय, गणित बघतोय, संख्या बघतोय, नंबर्स बघतोय. बघा ना, आता इथे हे मुलं रनिंग करतायत, रनिंग ह्याचा स्पीड आणि वेळ, त्याचा डिरेक्शन आणि वेळ. हे बघा, हे पाणी पाणी किती वेळात येतंय, किती वेळ मी पंप केलं तेव्हा पाणी आलं त्या ह्याच्यामधनं, हापशामधनं. किंवा या घराच्या, तुम्ही जी घराचं चित्र काढलं त्याच्यामध्ये त्याच्यात अँगल बिंगल नाही मोजलेत, पण जेव्हा खरं खरं आपण घर बांधतो तेव्हा त्याचा एक आर्किटेक्चरल प्लॅन येतो. तुम्हाला माहितीये का? त्याच्यामध्ये त्याला खालून भिंतीचा एवढा, ह्याचा इकडचा एवढा, ह्याच्या इकडचा एवढा, एवढ्या अंतरावरती खिडकी यायला पाहिजे, असा एक प्लॅन बनवलेला असतो. त्या प्लॅनच्या हिशोबाने जमीन जेव्हा आपण फाउंडेशन करताना खोदतो, त्याच्यामध्ये फिलिंग टाकतो, कुठल्या बाजूला पाण्याची टाकी पाहिजे, कुठल्या बाजूला ड्रेनेजची टाकी पाहिजे, याचे पण खालीच ऑलरेडी आराखडे बांधलेले असतात, त्याच्याप्रमाणेच बांधकाम करतात. पिलर इकडे येईल, पिलर तिकडे येईल, तिकडे येईल, एवढ्या पिलर्सच्या मध्ये मला भिंती बांधायच्या, ह्याचा प्लॅन असतो आणि त्याच्याप्रमाणे एरिया काढतात. बरोबर? त्याच्याकरता मला किती विटा लागतील, किती सिमेंट लागेल, किती वाळू लागेल, ह्याचं कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे तुम्ही शाळेत जा अगर नका जाऊ, तुम्हाला गणित येईल अगर नाही येणार, पण जेव्हा तुम्ही खरं खरं घर बांधाल तेव्हा तुम्ही गणितच कराल आणि हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजेच शाळेमध्ये मला समीकरण सोडता नाही आलं तरी चालेल, पण मला रिअल लाईफ मध्ये हे कळलं पाहिजे की मला माझ्या या भिंतीला, माझ्या घराच्या मागच्या या भिंतीला पेंटिंग करायचंय, तर मला किती रंग लागेल. मी 2 मोठ्या मोठ्या बादल्या आणल्या, अरे खूप मोठी भिंत बरे का, मला 2 बादल्या लागतील रंगाच्या. खरंच एवढा रंग मला लागणार आहे का? म्हणजे मला हे समजायला पाहिजे की मला किती मोठ्या आकारावरती काम करायचं, त्याच्याकरता मला किती सामान लागेल, आणि किती सामान लागेल शोधायचं असेल तर मला काय लागेल, विचार करावा लागेल की गणित काय करायचंय. म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा, ऑब्झर्वेशनचा आणि मॅथ्सचा आपल्याला संबंध लावायचा आहे. आता बघा ना, हे तुम्ही काढलेले चित्र आहे आणि हा प्लॅन आहे. तुम्ही काढलेल्या घराला आपण स्केच म्हणू शकतो की असं पण एक घर आहे, आणि ते चुकीचं नाही बरं का. मी तुम्हाला सांगितलं तर 1च मिनिटं डोक्यात जे येतं ते काढा. मला काय माहित होतं की मी सांगेन त्याचं घर बांधा. आता त्या प्लॅनला आपण सांगितलं की ह्याच्यासारखं आम्हाला घर पाहिजे, तर ह्या चित्राला धरून अशी खिडकी येईल, इथे हे येईल, इथे वरती कौलं येतील, मागे झाड येईल, तुमचं जे काही चित्र आहे ते चित्र जेव्हा आपण एखाद्या आर्किटेक्टला देतो किंवा एखाद्या इंजिनियरला, सिव्हिल इंजिनियर देतो, तो काय करतो, त्याला प्लॅन मध्ये टाकतो, खिडक्या काढलेल्या रेषांना बरोबर अरेंज करतो, त्याचे ट्रायंगल बनवतो, त्याचे अँगल बघतो, त्याचे रेक्टँगल बनवतो, त्याच्या स्क्वेअर्सच्या छोट्या छोट्या विंडोज म्हणजे खिडक्या बरोबर जागेवर लावतो आणि ह्या सगळ्याला बघतो की ह्याला जमिनीवर उतरवायचं असेल तर मला फाउंडेशन किती करावं लागेल, दरवाजाचं माप किती आहे. एवढ्या मोठ्या भिंतीमध्ये एवढूचा दरवाजा चालणार आहे का? अरे साधं 2 माणसं पण एका वेळेला जा ये करू शकत नाही असा दरवाजा बांधतात, काय उपयोग आहे? तुम्हाला माझ्या घराचं उदाहरण सांगते. जेव्हा अनप्लॅन्ड काम होतं तेव्हा कसा गोंधळ होतो. आमच्याकडे पहिल्या मजल्यावर बाल्कनीला बाहेर जाण्याकरता ते हे असतात बघा, सेफ्टी डोअर करायचं होतं. तर सेफ्टी डोअर वाला माणूस आमच्या घरी आला, त्याने माप घेतलं, एवढ्या मापाचा दरवाजा बनवायचा म्हणून तो माणूस गेला आणि त्याने दरवाजा बनवला. आता तो दरवाजा त्यांनी जेव्हा इथं आणला आणि लावला तेव्हा त्याला समजलं की आपण काय मूर्खपणा केला, कारण तो दरवाजा बंद होत नव्हता तेव्हा उघडतच नव्हता, कारण समोरची भिंत जवळ होती आणि तिकडे बाल्कनीची ती भिंत आणि घर याच्यामध्ये एवढं अंतरच नव्हतं, दरवाजा पूर्ण उघडेल. मग काय करायचं?
तर म्हणाला, अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं की इथे मध्ये एवढीच जागा आहे. म्हटलं कशा पद्धतीचं काम तुम्ही करता एवढी वर्ष, हा कॉमन सेन्स आहे. जर एवढ्याशा अंतरामध्ये दरवाजा बंद आणि उघडता येत नाही तर तू बनवलाच कसं काय, कशा कामासाठी? मग तो परत दरवाजा घेऊन गेला, त्याने त्याला रिपेअर केलं. मग एका मोठ्या दरवाजाला 2 भागामध्ये डिवाइड केलं, म्हणजे मध्ये कट केलं आणि फोल्ड केलं, असे हिंजेस लावले. म्हणजे एक दरवाजाचा पार्ट फिक्स झाला, दुसरा असा पण उघडतो आणि बंद पण करतो. एका वेळेला ते काम झालं असतं जर बरोबर प्लॅनिंग केलं असतं तर. पण चुकांमधूनच माणूस शिकतो. त्याला तरी काय माहिती होतं असं होणार आहे. त्याला त्याच्या नेहमीच्या अंदाजावरती भरोसा असेल की हे होतंय ना, पण हे होतं असं होत नाही. भल्या भल्या लोकांचे अंदाज चुकतात. तुम्हाला माहितीये ना, टायटॅनिक हे जहाज आपण स्पीडने घेऊन जाऊ आणि एक रात्र आधी पोहोचू असा प्लॅन करून बुडवून टाकलं होतं. अंदाज चुकल्यामुळे भल्या भल्यांची गच्छंती होते. सो ह्याचा अर्थ असा आहे की घर बांधताना, काही महत्वाचे कॅल्क्युलेशन करताना, रासायनिक प्रयोग करताना चुका चालत नाही. तिथे अॅक्युरेसी लागते. अॅक्युरेसी करता तुमच्याकडे मेजरमेंट लागतं. घराचं बांधकाम करा, केमिकलचं मेजरमेंट घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला अॅक्युरेसी लागते आणि तीच मॅथमॅटिक्सचं ऍप्लिकेशन, बरोबर की नाही? आता हे बघा ना, तुम्हाला जर मी सांगितलं की आता एक वर्तुळ काढा रे, तर तुम्ही वर्तुळ काढाल की, तुम्हाला जसं येतं तसं काढाल. पण इथे आता खाली काय घेतलंय, एक बारग्राफ घेतलाय, त्याच्यावरती कोणत्या तरी एकाच पॉइंट वरती तुम्ही 5 सेंटीमीटर एवढी रेडियस घेऊन पूर्णच्या पूर्ण असं जर वर्तुळ काढलं तर ते बरोबर एकाच अंतरावरती असेल. त्या वर्तुळावरती असलेले सगळे बिंदू मध्यवर्ती असलेल्या सेंटरच्या एकाच अंतरावर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर अंतरावर सगळे असतील. म्हणजेच काय आहे, सम प्रमाणावर सगळ्या बिंदूंचं अंतर हे सम आहे, एकच आहे, कॉन्स्टंट डिस्टन्स. म्हणून तर त्याला वर्तुळ म्हणतात ना. जर बदललं तर ते लंब होईल, कमी झालं तर तो आकार वर्तुळासारखा दिसणारच नाही. म्हणजेच काय, पद्धतशीर सगळ्या बिंदूंना एकाच अंतराने जोडायचं म्हणजे काय करायचं, तसं वर्तुळ काढायचं. जर आपल्याकडे पूर्वी कंपोस्ट नसेल तर लोक वर्तुळ कसे काढत असतील, विचार करून बघा. आता आपल्याकडे पट्टी आहे, माप किती घ्यायचं याचं अंतर घेण्याकरता साधन आहे. पेन्सिल आहे, कर्कटाचं टोक लावलं की जर आपलं सर्कल बनतं. पूर्वीचे लोक सर्कल कसं बनवत असतील? जरा मॅडम विचार करा. बांगडीने बांगडी मॅम कोणत्या तरी गोल आकाराने वस्तूचा वापर एक सोपी ट्रिक असते, तुम्ही पाहिली पण असेल. जे लोक रांगोळी काढतात, रांगोळी मध्यभागी एक काहीतरी दगड ठेवतात आणि एका दोरीला खण किंवा दुसरा दगड लावतात. जितकं मोठं हवं तितकं मोठं वर्तुळ तुम्ही त्या दोरीने करू शकता, बरोबर? म्हणजेच काय, तुमच्याकडे कर्कटक नसेल, पेन्सिल नसेल तरी तुम्ही दोऱ्याने वर्तुळ काढू शकता. रांगोळ्या काढतात, बरोबर, त्याच्या वेळेला ही स्किल वापरतात. तर पूर्वी लोक कर्कटक नाही म्हणून रडत नव्हते, त्यांच्याकडे जे होतं त्याचा वापर करून लोक चालवून प्रश्न सोडवतात. आता हे बघा काय आहे, एक बिंदू आहे, तिकडनं 3 वेगवेगळ्या रेषा आहेत, 3 वेगवेगळे बाण आहेत. त्याला आपण अँगल्स म्हणतो. अँगल म्हणजे काय, 2 रेस आणि त्या 2 रेसच्या मध्ये जो बनलाय तो त्याचा अँगल. एकाच पॉइंट मधनं रेस गेली आणि जे लांब असतील एकमेकांपासून, चिटकलेले असतील तर काय होईल, 2 जॉईंट लाईन्स येतील. पण त्या लाईन्स जरा जरी एकमेकांपासून हलल्या तर मध्ये जे काही अँगल बनतं त्या अँगलला आपण मोजतो. आता ते बायसेक्ट झालं. कोणाचं माईक बंद करा आपले आपले. या क्लासमध्ये खूप मुलं अतिशय चांगली आहेत, एकदा सांगितलेल्या सूचना ऐकतात. पण काही मुलं इतकी बेशिस्त आहेत ना, रोज सांगून पण त्यांना एकच गोष्ट डोक्यातच जात नाही. आपलं बोलून झालं की माईक बंद करा, हा एकच नियम आहे ऑनलाईन क्लास. बघा कोणाचा माईक ऑन आहे, काढून टाका. काय नाव आहे सांगा बरं, कोणाचा माईक ऑन आहे? बंद ठेवायचा, अजिबात उघडायचा नाही. मी तुम्हाला काही विचारणार नाही आज, मीच सगळं बोलणार आहे आणि सगळं एक्सप्लेनेशन झालं की मी क्लास बंद करून टाकणार आहे. आज हे करायचंच आहे मला. तुम्हाला बोलायला सांगितलं की सगळे सुटतात आणि बोलून झालं की माईक बंदच करत नाहीत. खूप लोक नाही करत आणि तो आवाज येत राहतो. तुमच्या अशा वागण्यामुळे सगळे डिस्टर्ब होतात. जे नियम पाळतात त्यांना पण इतरांमुळे शिक्षा मिळणार. चला माईक बंद ठेवा. आता बघा कोण आहे, त्या कोणच्या मध्यभागी जर मी एक असा लंब काढला तर काय होईल,
एका कोणाचे 2 समान भाग होतो. म्हणजे मी काय करते, एका कोणातून 2 कोण बनवतीये. एकूण कोण किती? हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. तुम्ही म्हणाल मग गुलाबी लाईन आहे, मग निळी लाईन आहे, मग इकडे पण एक निळी आणि हा गुलाबी, हे कोण धरायचे का नाही धरायचे? आपण आता काय करतोय, मुख्य रेषा आहे ही निळी रेषा. या 2 निळ्या रेषांच्या मध्यभागी आपण एक पार्टिशन टाकलंय. तुम्हाला माहितीये कोण कसा काढायचा. तीच कृती केलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो कोन मिळालाय मोठ्याच्या मोठ्या निळ्या रंगाचा, त्याचे 2 भाग झालेत. बरोबर. हा अर्धा आणि हा अर्धा. असं असं बघितलं की ती तो आईस्क्रीमचा कोन असतो ना, सेम तसंच दिसतो बघा या आईस्क्रीमवरती. तर ह्या आकाराला आपण काय म्हणतोय, मॅथमॅटिकल अँगल. हा मॅथमॅटिक्सचा म्हणजे जॉमेट्रीचा भौमितिक आकृतीचा एक भाग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अॅक्युरसी आहे मेजरमेंटची, अँगलची अॅक्युरसी आहे. 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. बोला बोला. मॅम आज क्लास किती वाजेपर्यंत आहे? काय आज क्लास किती वाजेपर्यंत आहे? हे बोलायची ही वेळ आहे. Ma'am, 6:20 accuracy पर्यंत. means ma'am, accuracy काय? means accuracy means अॅक्युरसी सांगते. अॅक्युरसी म्हणजे अॅक्युरेटली किती बरोबर आहे, म्हणजे बरोबर उत्तराच्या आपण किती जवळ पोहोचलोय. ग्रेट. सांगते, माईक बंद करा. मला 5 वाजता पोहोचायचंय. बरोबर 5 वाजता पोहोचले म्हणजे मी अॅक्युरेट 5 वाजता पोहोचले, करेक्ट 5 वाजता पोहोचले. बरोबर. योग्य उत्तराच्या जवळ, एकदम जवळ जाणं म्हणजे अॅक्युरसी. बरोबर. मला 5 वाजता पोहोचायचं होतं पण मला 5 वाजून 2 मिनिटं झाले, म्हणजे मला अॅक्युरेटली पोहोचता नाही आलं पण 2 मिनिटं डिले झाला. ठीक आहे, असं म्हणतात. ठीक आहे, हे कळलं का तुम्हाला? आपल्याला जी काही आपल्याला जागा त्याला आपण इक्वल भागामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर आपण केकचं उदाहरण घेतलं होतं, त्या केक मध्ये आपण इक्वल भाग करतो. बरोबर. आणि आता ह्याच्यामध्ये पण जे अँगल आहेत त्याचे पण आपण इक्वल 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 अँगल करत जाऊ शकतो. सगळ्याचे मिळून टोटल होतो 360 डिग्रीज. बरोबर ना. 2 अशा म्हणजे अशा परपेंडिक्युलर पूर्ण स्ट्रेट लाईन वरती जर मी मध्यभागी असा एक लंब काढला तर इकडचा आणि इकडचा 90 आणि 90 अंशाचा म्हणजे 90 डिग्री प्लस 90 डिग्री विल बी 180 डिग्री टोटल. एका प्लेन लाईन वरती सगळा मिळून अँगल 180 असतो आणि या लाईनच्या खाली पण 180 असतो. तर सगळा सर्कल मिळून किती होतो? 360 होतो. मॅम 360 चे तुम्ही छोटे छोटे भाग करू शकता. बरोबर. बोला. मॅम आवाज ब्रेक होतोय. हो का? नाही माझा व्हिडिओ मॅम. चला. ठीक आहे, शंका नको. आता आपण काय करूया, मी माझा माईक बंद, आपलं माईक सुरू ठेवते, कॅमेरा बंद करते. स्ट्रेट अँगल. ओके, बरोबर. आणि आता तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, तुम्ही सोडवायचं. अ रूम इज 5 मीटर लॉंग अँड 4 मीटर वाईड. हाऊ मच फ्लोरिंग इज निडेड. एक घर बांधतोय आपण, त्या घरामध्ये त्या रूमची लांबी आहे 5 मीटर आणि रुंदी आहे 4 मीटर. तर किती फ्लोरिंग म्हणजे किती फरक? 20 स्क्वेअर मीटर. 20 मीटर स्क्वेअर. बरोबर. किंवा 20 स्क्वेअर मीटर. आता मला सांगा, इकडे जो फॉर्म्युला लिहिलाय लेंथ इंटू विड्थ, तर मग ह्याचा आकार काय असेल? आयत. रेक्टँगल. चला आता माईक बंद करा आणि पुढे चला. बघा, ब्ल्यू प्रिंट ऑफ अ शेप म्हणजे कोणताही आपल्याला आकार दिला तर त्या आकाराचे आपण तुकडे करून बघू शकतो की याच्यामध्ये आणखी कोणते आकार बनलेले आहेत. बघा, हा एक आहे पेंटागॉन. ठीक आहे, म्हणजे पंचकोन. पेंटागॉन आहे. या एका पेंटागॉनला मी 3 ट्रायंगल मध्ये डिवाइड करू शकते. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि एका ट्रायंगलचा जर मी सगळ्या अँगलचं ऍडिशन केलं तर त्याचं उत्तर येतं, त्याचं सम येतं 180 डिग्री. 60 60 60. बरोबर. 180 डिग्री एका ट्रायंगलच्या 3ही कोनांची बेरीज असते.
मग जर एक पेंटागॉन 3 ट्रायंगलने बनलाय तर 180 प्लस 180 प्लस 180 असं केल्यानंतर मला टोटल किती मिळतं? 540 540 degree. 540 degree. बरोबर. म्हणजेच काय, एक पेंटागॉन तो 3 छोट्या छोट्या ट्रायंगल्सने बनलाय आणि प्रत्येक ट्रायंगल 180 अंशाचा कोन एकत्र करतो. तर तिघांची मी बेरीज केली तर माझं उत्तर येतं 540. म्हणजे माझ्या प्रत्येक कोनाची जर मी ऍडिशन केली पेंटागॉन मध्ये तर माझं उत्तर येतं 540. आता मला सांगा प्रत्येक अँगल कितीचा असेल मग? 540 भागिले किती करावं? 180. 180. अरे मॅडम 540 ला आपण 3 ने भाग दिल्यावर बरोबर उत्तर 180 येतो. आता ना ह्याला काय म्हणतात माहितीये का? ह्याला म्हणतात गाढवपणा. माझा प्रश्नच ऐकला नाही तुम्ही. मी तुम्हाला हा 5ने भागावं लागेल. मग प्रत्येक अँगल कितीचा येईल? 108 भागिले 108 करेक्ट. शाबाश. 108. चला. आपण फायनी का डिवाइड बेट Angles आहेत तेवढे. चला आता माईक बंद करा आणि तुम्ही जे सांगितलं जे करता खरं शाबाश. व्हेरी गुड. एका पेंटागॉन मध्ये 5 अँगल आहेत. सगळ्याची टोटल आपल्याला मिळाली आहे 540. आणि मग आपण एकाच्या टोटल आपलं एकाचा अँगल कसा काढला? 540 भागिले 5. तर उत्तर आलं 108 डिग्रीज. तर पेंटागॉनची प्रत्येक अँगलची मेजरमेंट म्हणजे जी काही त्याचं माप आहे ते आहे 108 डिग्री सेल्सिअस. बोला. आपण डिवाइड केलं. आपला जो पेंटागॉन आहे तो किती भागांनी बनलेला आहे? हे बघ, हे 2 भाग जवळ केले आणि त्याच्यामध्ये एक ट्रायंगल लावला तर बरोबर 3 ट्रायंगल बनतात की नाही? इथून एक रेष काढली इकडे गेली, इथून एक रेष काढली इथे गेली, तर माझ्याकडे 3 ट्रायंगल बनले ना. मी याला तोडलंय. बरोबर. एका पेंटागॉन मध्ये 3 ट्रायंगल बनले. तिघांचं ऍडिशन केलं तर टोटल मला मिळाली 540. किंवा तुम्ही हे काढून बघू शकता. प्रत्येक अँगल कितीचा आहे कोण मापक घ्या आणि काढून बघा आणि मग चेक करा हे उत्तर बरोबर आहे की नाही. ठीक आहे टीचर, बोला. हेक्सागॉनचं 720 होईल का मग? हेक्सागॉन मध्ये किती आपल्याला बघा. आता हेक्सागॉन मध्ये काय असणार आहे? हा अँगल थांबा आपण बघूच ना. थांबा जरा. आपण हेक्सागॉनच काढू ना. इथे हेक्सागॉनचा शेप आपण चेक करू आणि त्याच्यामध्ये अँगल्स बघूया. हेक्सागॉन विथ अँगल्स. ठीक आहे. आणि त्याचा आता बघू आपण इमेज, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आलेलं असेल. बघा हेक्सागॉन मध्ये तुमच्या ज्या रेषा आहेत त्या कशा आहेत बघा. हा अँगल बघा. हा अँगल मोठा आहे की नाही? 90 पेक्षा मोठा आहे की नाही? हे आपण काढायचं बरं का. हे आपण स्वतः चित्रात काढायचं म्हणजे आपल्याला तो अँगल कितीचा आहे हे बरोबर बघता येतं. तर हा 120 आहे, हा पण 120 आहे. आता करा सगळ्याची ऍडिशन. 120 गुणिले किती होतील? 1 2 3 4 5 6. 120 इंटू 6 करा. 720. 720 बरोबर. 720. 720 बरोबर. शाबास. 720 शाबाश. 720 करेक्ट. आता बघ. आता पुढचा मुद्दा असा आहे की हा एक ट्रायंगल आहे. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे? वी नीड टू कन्स्ट्रक्ट अ स्ट्रक्चरल ट्रायंगल विथ एक्झॅक्ट मेजरमेंट्स. बेस XY किती आहे? 6 सेंटीमीटर. XZ आहे आपल्याकडे 5 सेंटीमीटर आणि YZ पण आहे 5 सेंटीमीटर. ग्रॅब युअर रुलर अँड कंपास टू फॉलो अलॉंग. तुम्हाला ही लाईन काढायची असेल 6 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटरचा ट्रायंगल बनवायचा असेल तर तुम्ही काय काय कराल? इथेच
आणि एक पूर्ण लाईन काढा 6 सेंटीमीटरची आणि मग तुमच्या 720. पट्टीवरती 5 सेंटीमीटर कर्कटक वरती लावून इकडे अँगल इकडे अँगल इकडनं पण इकडे अँगल इकडे अँगल बरोबर 2 आर्क येतील आणि त्या आर्क काय करतील मग जिकडे छेदतील त्या पॉइंट वरती तुम्ही काय कराल तुमचा वरचा बिंदू बरोबर तुमच्या ट्रायंगलचा वरचा पॉइंट करेक्ट आहे ना. तुम्ही ट्रायंगल कसा काढणार खालची 6 सेंटीमीटरची लाईन तुम्ही आधी ड्रॉ करणार आणि त्याच्यावरती बेस्ट 5-5 सेंटीमीटरचे 2 आर्क दोन्ही बाजूने जेव्हा तुम्ही एकमेकांना इंटरसेक्ट करवाल तेव्हा काय होईल इकडे काय येईल त्याचं इंटरसेक्शन येईल आणि जिथे इंटरसेक्शन येईल तिथे आपला वरचा पॉइंट येईल म्हणजे 6x5x5 असा ट्रायंगल बनेल बरोबर. मॅम कोणत्या प्रकारचे ट्रायंगल आहे? तुम्ही सांगा बरं हा 2 बाजू सारख्या असतील मॅम ऐक बघा आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच ट्रायंगल झालं बघा 6 सेंटीमीटरची लाईन एक्स आणि वाय बघा आता ह्या 6 सेंटीमीटर कशी धरली आहे बघा पट्टी इकडे 3 ते 12 ठीक आहे. आपण 6 सेंटीमीटर घ्यायचं आणि याच्यावरती 5 सेंटीमीटरचं माप घ्यायचं इकडनं इथपर्यंत आणि अरे माईक बंद करा रे तुम्ही या पॉइंट वरनं इकडे एक आर्क काढलाय आणि वाय इकडे काढलं हे बेशिस्त सगळे मला नावं घ्यावीच लागतील आता. ए सुवर्णा गद्रे सतीश चला आपले माईक बंद करा. समद्विभुज त्या मुद्द्यावरून पुढे चला आता झालंय ते जे आपण बोललो तेच इकडे काढलंय की नाही बघा. जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऑलरेडी शाळेमध्ये ते केलेलंच असणार आहे असं काही नाहीये की आपण काहीतरी नव्याने बोलतोय आपण तेच बोलतो जे तुम्ही ऑलरेडी केलं. त्रिकोणातनं एका त्रिकोणाच्या बाजू जर आपल्याला माहिती असतील तर ते आपण इझिली काढू शकतो. आता इथे 6 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर अशा 3 वेगवेगळ्या लेंथ आहेत आणि त्या आपण जरी घेतल्या तरी पण आपला ट्रायंगल बनेल. हा असा दिसणार नाही हा एकदम इक्विलॅटरल ट्रायंगल दिसतोय सगळ्या बाजू समान तसा हा दिसणार नाही. हा 5, 6, 4 ह्याची आकृती वेगळी येईल. हा समभुज दिसतोय ना ऑल साइड सेम दिसत आहेत ना याच्या तसा नाही दिसणार. 4 आणि 6 तुम्ही मला काढून दाखवायचंय होमवर्क मध्ये की हे कसं दिसेल ह्याचा ट्रायंगल तुम्ही काढायचा आणि मला दाखवायचा. आता हे बघा काय डिझायनिंग द फ्युचर क्वांटिफाईंग रिअल लाईफ मॅथ मेजरमेंट ऑफ द वॉल्स डिस्टन्स बघा हे घर बांधायचा एक काय बरं म्हणतो रफ प्लॅन इकडे असं इकडे आराखडा म्हणजेच रफ मॅप किंवा त्याला आपण काय म्हणतो आराखडा. चालेल समजलं मला ऑलरेडी जे सांगितलं ते परत सगळ्यांनी सांगायची काही गरज आहे का? स्क्रीन दिसत नाहीये मग परत रिजॉईन करा. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. अरे रिजॉईन करा दिसते आहे मला पण नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. स्क्रीन आता बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं स्क्रीन नाही दिसत. अगं कोण बोलतोय 10 वेळेला एकच गोष्ट मीटिंग लिव्ह कर आणि परत जॉईन कर बाकी सगळ्यांना दिसतंय आणि हे आतापर्यंत मी 3 वेळा बोलले. मॅम आम्हाला ती खूप डिस्टर्ब कर. काय नाव आहे त्या विद्यार्थिनीचं? तुम्हीच तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असेल ना इथे त्यांची नावं बघून ठेवा. प्रत्येक लेक्चरला हे असं होणार असेल त्याला काय अर्थ आहे? खरंच दिसत नाही मी मान्य करते तुम्हाला ऐकायचं असतं बोलायचं असतं हे पण मला आवडतं. मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायची आहेत पण आपली गोष्ट अडकते ना तिकडे पुढे जातच नाही. सगळ्यांनाच असं करायचं असेल तर मग एक दिवसभर जरी आपण बसलो ना तरी पण आपलं काम पूर्ण होणार नाही. ओके नाही पण हरकत नाही परत बघूया रिजॉईन करून बघूया. हे आपलं आपण करून बघा ना. आता आपण थोडी पहिल्यांदा ऑनलाईन मीटिंग मध्ये भेटतो 3 आठवडे होऊन गेलेत आता ठीक आहे. आता या घराच्या डिझाईन मध्ये काय केलंय
खाली एक आराखडा. मग अशी बरोबर कोणतरी सांगितलं तो शब्द की आराखडा बनवलाय. आपल्या बाहेरच्या भिंती, मधले पिलर, इकडे पिलर, इकडे पिलर, इकडे पिलर, हे जे काही असेल ते, मध्ये छोट्या भिंती, बरोबर. एका बाजूला कुठेतरी किचन असेल, एका बाजूला वॉशरूम असेल, कुठेतरी बाल्कनी असेल, बघा इथे खिडक्या, दरवाजे. हा पुढचा आपला काय बरं म्हणतो, घराच्या पुढे असतो वरांडा, तो हा दरवाजा आहे की नाही. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेल्या असतात. या घरामध्ये समजा या भिंतीवर मला इथून इथपर्यंत कपाट बनवायचंय, तर त्याचे पण मी एक वेगळी डिझाईन करू शकते. याला इकडे मला माळा करून घ्यायचा आहे, तर ते मला त्या चित्रामध्ये करून दाखवता येतं. हे तर 2D चित्र आहे. 2D फक्त लेंथ आणि ब्रेथ वापरलेली आहे. जर मी याच्यामध्ये हाईट पण टाकली, तर तुम्ही गुगलवरती आता शोधून काढा की 3D इमेजेस किंवा 3D आर्किटेक्चरल हाऊस प्लॅन्स असं टाका. त्यात तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये बेड ठेवलेला आहे, फ्रीज ठेवलाय, टीव्ही ठेवलाय. हा त्यांचा 3D प्लॅन असतो. भिंतींमध्ये वस्तू ठेवलेल्या असतात डेमोसाठी, प्लॅन केलेल्या, मेजरमेंट घेतलेल्या वॉल्स. सो आपण जे आपलं जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग करतो. साधं बघा ना, आपल्या शाळेमध्ये पण जेव्हा खेळ असतात, कबड्डी, खो खो, पकडापकडी, रनिंग, जे काही असतं, आपल्या शाळेचं ग्राउंड किती मोठं आहे हे बघून तिथे त्या पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या असतात की नाही. म्हणजेच काय करतो आपण, वी आर प्लॅनिंग फॉर द फ्युचर. उद्या माझ्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे किंवा आज दुपारी कॉम्पिटिशन आहे, सकाळीच आपण काय करतो, त्या पांढरी पक्की मारून टाकतो सगळीकडे आणि मग तिथे आपली कॉम्पिटिशन होते. मग आपण ठरवतो एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये अर्धा भाग कबड्डीचा, अर्धा भाग पकडापकडीचा, असे 2 भाग करतो की नाही. आपण डिझाईन करतो आपली जागा. किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं लावायची. किती मोठी जागा आहे, कोणती झाडं लावायची आहेत, झाडांमध्ये किती अंतर पाहिजे, किती अंतरावर खड्डे केले पाहिजे, या सगळ्याचं प्लॅनिंग आपण करतो आणि मोजमाप करून करतो, बरोबर की नाही. यालाच म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ मेजरमेंट. अंतराप्रमाणे पैसे किती लागतात, वेळ किती लागेल, ह्या सगळ्याचा विचार होतो की नाही. घर बांधायला घेतलं, अरे काय 2 महिन्यात घर बांधून होतं असं म्हणतं का कोणी. शक्यच नाही, 2 महिने लागतच नाही. किती पण साधं घर तुम्ही बांधा, पण त्याला सिमेंट वाळायला, त्याचे पिलर बांधायला, त्याच्यातल्या सळ्या बिळ्या, फाउंडेशन, सगळ्या गोष्टी करायला, चांगल्या दर्जाचं घर बांधायला किमान 5 ते 6 महिने मिनिमम हातात धरून चालावे लागतात, बरोबर ना. त्याच्याकरता मला किती पैसे लागतील, किती अंतर कापून मला सामान आणायचे, कोण दुकानदार किती रेटने देईल, होलसेल कुठे मिळतं, फरशा कुठे मिळतात, कडप्पे कुठे मिळतात, काचा कुठे मिळतात, प्लास्टिक कुठे मिळतं, अल्युमिनियम कुठून आणायचे, लोखंड कुठून आणायचे. अरे बाप रे बाप, केवढ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करावं लागतं, बरोबर. एवढं सगळं सामान आणून बनवणारा माणूस बरोबर बनवतोय का, भिंत तिरकी झाली आहे का, खिडकी चुकीची लागली आहे का, उलटी लागली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजेच काय, आपण शेप्स आणि मॅथ्स दोघांशी खेळतो, करेक्ट. आता बघा ना, आपल्या भविष्यामध्ये, आता आपल्या देशामध्ये भविष्य आपलं खूप चांगले बरं का. असं म्हणतात की आपलं खूप प्रगतिशील भवितव्य आहे. तर अशा सगळ्या बघा ना, AI टेक्नॉलॉजी वाल्या, रस्त्यावरती आपल्या गाड्या ऑटोमॅटिक थांबतील, ऑटोमॅटिक चालतील, एकमेकांशी बोलणाऱ्या गाड्या, अशा सगळ्या वेगळ्याच विश्वामध्ये आपण जेव्हा राहू, तेव्हा काय असेल, आपल्या आजूबाजूला सगळीकडे मॅथमॅटिक्स असेल, प्लॅन्ड असतात ना गोष्टी मॅथमॅटिक्स. एवढ्या अंतरावरती माझा टोल नाका येणार, लिहिलेलं असतं 1000 मीटरवर टोल नाका आहे, बरोबर 1000 मीटर गाडी जाते, थांबते, हो की नाही. म्हणजेच काय आहे, आपण अंतर मोजतोय, आपण वेळ मोजतोय आणि तिथे जाऊन आपण पैसे पण मोजतोय, स्पीड पण मोजतोय. 1000 किलोमीटरवर जाऊन ठोकायचं नाही आपल्या दुसऱ्या गाड्याला, आपण स्पीड कमी करतो. आपण पॉइंट बिकम्स अ लाईन, एका साध्या बिंदूवरून सुरुवात होते, तिकडनं एक लाईन बनते, लाईन बिकम्स अन अँगल. 2 लाईन्स एकमेकांना जोडल्या तर त्या पॉइंट वरती जिकडे जोडली जाते लाईन, तिथे आपला अँगल बनतो. अँगल बिकम्स अ शेप. तुम्ही त्या अँगलला मोठा करा, छोटा करा, वाढवा, कमी करा, लाईन्स मध्ये टाका, त्यातनं शेप बनतात. अ शेप बिकम्स अ होम, अ ब्रिज, अ सिटी. म्हणजेच काय, आपल्या डेली लाईफ मध्ये याचं ऍप्लिकेशन आहे, हे जॉमेट्री आहे, बरोबर. सो जॉमेट्री isn't just numbers on a page or shapes in a textbook. It is the language engineers use to write the future. Keep building. आपल्या आजूबाजूला सगळ्या बिल्डिंगा ह्याच कॅल्क्युलेशनने बांधल्या गेलेल्या आहेत. मग तुम्हाला समजेल, अरे यार काय बांधलंय, तर कसं चुकीचं काम करून ठेवलं असतात ना काही. 50, 40, 60, 70, 80. व्हॉट इज द प्लेयर्स एव्हरेज स्कोर, कसा काढला. आधी त्यांचा स्कोर बघितलं, बोला 80. कसा आला. 60. एव्हरेज कसा काढतात.
मॅम पहिल्यांदा त्याच सगळ्या संख्यांची ऍडिशन करतात आणि मग त्या संख्या किती आहेत म्हणजे आता ह्या 50 1 2 3 4 5 5 संख्या आहेत ना आणि मग 50 ची 40 ची 60 ची 70 ची 80 ची यांची सर्वांची बेरीज करायची आणि मग या चार संख्या आहेत ना मग त्या चार संख्यांना 60 आन्सर. गुणायचं. बरोबर. आन्सर आहे 60. ह्याचा अर्थ काय, तुम्ही यांना चढत्या क्रमात लावा. 40, 50, 60, 70, 80 यांची वाढ 10-10च्या बरोबर नंबरने होते. तर जो सगळ्यात मधला नंबर आहे तो त्याचा एव्हरेज असतो. सरासरी असे म्हणतात. मध्यमान. बरोबर. सरासरी हे त्याचे सरासरी. सरासरी. बरोबर. सरासरी म्हणजे एव्हरेज आणि ती आहे 60. बरोबर. तर हे झालं आपल्या एव्हरेज बद्दल. आता आपण जे काही कॅल्क्युलेशन केलं त्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण आपल्या आजच्या ज्या ज्या मुद्द्यांची चर्चा केली ते एकदा आपण पटकन बघूया. आज आपण बघितलं की आपल्या आजूबाजूला सगळीकडे मॅथमॅटिक्स आहे आणि या मॅथ्स मध्ये लेंथ आहे, ह्याच्यामध्ये अँगल्स आहेत, त्याच्यामध्ये शेप्स आहेत आणि त्याच्यामध्ये टाइम, वेलोसिटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण घराच्या बांधकामामध्ये मॅथ्स वापरतो. बरोबर. आपण याच्यात पाहिलं तुम्ही जे घर काढलं. आवाज ब्रेक होतोय बोला. हा, आपलं झालंच आजचं डिस्कशन झालंय बरं का. मी फक्त हे सांगते. बोला. मॅम माझा एक क्वेश्चन होता, विचारू का आता? बोला बोला बोला. सरांचा क्लास आहे का आज? नाही, त्याच्यानंतर असतो का तुमचा क्लास कुठला एखादा? ही सगळ्यात शेवट हा एकच क्लास होता ना मॅम. तेच टाकले ना. एकच क्लास होता. मॅम ग्रुपला हा एकच क्लास आहे ना मॅम आज. अरे ग्रुपवर टाकलंय ना हे ऑलरेडी. टाकलंय ना, एकच क्लास आहे आज. बघा, हे घराचं हा बांधकाम एकच क्लास करताना. होता मॅम. बरोबर. हा आपला रफ प्लॅन आहे आणि हे आपलं खरं खरं खरं. यातलं फरक काय आहे? अॅक्युरेसी. आपल्याला घर बनवताना अॅक्युरेसी लागेल, अँगल मोजायला, लेंथ मोजायला. तर ती आपण मोजली की आपलं घर परफेक्ट दिसतं, परफेक्ट बनतं. तसंच अँगल मोजताना. क्लास संपलाय का? मध्ये मध्ये काहीतरी फालतू प्रश्न विचारून सगळ्यांना डिस्टर्ब करू नका. आपण रिवाइज करतोय. मी तुम्हाला सांगेन ना होमवर्क काय आहे ते. सांगितलं का मी? चला आपण भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत थांबा की जरा. तर ह्याच्यामध्ये आपण अँगल मध्ये काय बघितलं? हा मधला अँगल, या रेडियस, बरोबर. आणि हा सगळा मिळून टोटल किती होतो? 360 डिग्री होतो. बरोबर. हा जो वर्तुळ काढलाय आपण किंवा जे सर्कल काढले हे आपल्याकडे असलेल्या इन्स्ट्रुमेंटने काढलंय. पण जर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नसेल तरी सुद्धा आपण ते काढू शकतो. दोरी किंवा खडू किंवा दगड यांचा वापर करून सुद्धा सर्कल्स काढता येतात. बरोबर. आणि नंतर आपण बघितलं होतं अँगल्स. कोणत्याही दोन गोष्टी म्हणजे स्ट्रेट लाईन असलेल्या गोष्टी एकमेकांना जोडून जरी ठेवलं तरी पण त्यातनं अँगल बनतो. तर त्या अँगलला आपण जेव्हा मोजतो तेव्हा त्याच्याकरता आपण ते कोनमापक असतो ना आपल्या कंपास मधला, त्याचा वापर करतो. आणि त्याच्यानंतर आपण एक एरियाचं एक्झाम्पल घेतलं तर ते रेक्टँगल असल्यामुळे लेंथ इंटू ब्रेड असं आलं. पण जर स्क्वेअर असेल तर काय फॉर्म्युला येईल? स्क्वेअरचा एरिया काय आहे? ब्रेड. बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू. बरोबर. बाजूचा वर्ग 5 असेल तर 25 बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं? एका पेंटागॉनला आपण 3 ट्रायंगल मध्ये डिवाइड केलं तर सगळ्याची टोटल झाली 540 आणि त्यातनं एक अँगल काढला तो आला 108. मग आपण हेक्झागॉनचं पण चेक केलं तर हेक्झागॉनची टोटल व्हॅल्यू आली 720 कारण त्याचा एक अँगल आहे 120चा. बरोबर. ट्रायंगल कसा काढायचा? तर ह्याचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं. आधी 6 सेंटीमीटरची लाईन, मग 5 आणि मग 5 असे आर्क एकमेकांना जिकडे इंटरसेक्ट करतील तो ट्रायंगल. पण 5, 4, 6 ह्याची डिझाईन अशी येणार नाही. याची डिझाईन तिरकी येईल, या बाजूला झुकलेलं राहील. बरोबर. तर हे आपण कधी करू? जेव्हा आपण ते काढू तेव्हा आपल्याला ते समजतं. आणि मग आहे ऍक्च्युअल घराचा प्लॅन. त्याच्यामध्ये खूप सारे अँगल्स, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लाईन्स,
ॲरोज या सगळ्याचा आपण युज करणार आहे, बरोबर. दरवाजामध्ये किती अँगल दरवाजा उघडतो, बरोबर. व्हरांडा असेल तर किती लांब व्हरांडा आहे, ह्या सगळ्याचं एकत्रित कॅल्क्युलेशन आपल्याला बघता येतं. आणि मग नंतर आपण एव्हरेज काढला, एव्हरेज, आणि त्याचं उत्तर आलं हे. तर आज आपण इथे ह्याच्यामध्ये आपल्या या लेक्चरमध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ मॅथमॅटिक्स बघितले. त्याच्यामध्ये पण स्पेशली अँगल्स अँड लाईन्स अँड ॲरोज या गोष्टी पाहिल्या. आता तुम्हाला होमवर्क सांगते. होमवर्क असा आहे की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एक गौरी अमोल मोरे, तुम्ही आज पहिल्यांदा आलाय का? माझं नाव काय माहित नाही तुम्हाला? माझं नाव दीपिका दीक्षित तांबेकर. एनिवेज, तर आपला आजचा होमवर्क आहे, तुमच्या घरामध्ये आजूबाजूला तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींमध्ये कोणते कोणते अँगल्स असतील. जसं आता माझ्या घरामध्ये ना एक वर्तुळ आहे, वर्तुळ. त्या वर्तुळामध्ये कोणते किती डिग्रीज असतील, किंवा खिडकी असा असा असा, बंद केलेली खिडकी, उघडलेली खिडकी, बघा अँगल किती आहेत ते. ठीक आहे. अशा पद्धतीने घरामधल्या 5 वेगवेगळ्या गोष्टी मोजा आणि मला सांगा पुढच्या लेक्चरला की तुम्ही काय काय मोजले. ठीक आहे. हा होता होमवर्क. येस मॅम. चालेल. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. मॅम उद्या क्लासला सुट्टी आहे का? आहे बाय.